मडिलगे बुद्रुक येथील विवाहितेची आत्महत्या की हत्या? मडिलगे बुद्रुक तालुका भुदरगड येथे सासू सासऱ्यांशी भांडण झाल्याच्या रागातून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे। निवेदिता संदीप उगले वय 33 राहणार मडिलगे बुद्रुक तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर असे या विवाहितेचे नाव आहे। या प्रकरणी मयत निवेदिता हिचे वडील विलास श्रीपती घराळ राहणार सिद्धनेरली तालुका कागल यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मडिलगे बुद्रुक येथील निवेदिता उगले हिचा सासरा दिनकर महादेव उगले आणि सासू मंगल दिनकर उगले दोघेही राहणार मडिलगे बुद्रुक तालुका भुदरगड यांच्याशी गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी 6:30च्या सुमारास वाद झाला होता। या रागातून तिने कामत नावाच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। याबाबत तक्रारीत मुलीच्या आत्महत्येला सासू सासरे जबाबदार असल्याचे तिच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे। त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घडल्या प्रकाराबाबत पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे। मयत निवेदिता ही मनमिळावू स्वभावाची असल्याने ती सर्वांमध्ये मिळून मिसळून असायची। मात्र अचानक घडल्या प्रकाराने मडिलगे बुद्रुकवर शोककळा पसरली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सासू सासरे तिच्या मृत्यूस जबाबदार, त्यांना अटक करा। मयत निवेदिताच्या पश्चात पती, 2 मुले, आई वडील, भाऊ असा परिवार आहे। तसेच निवेदिताच्या मृत्यूनंतर सासू सासरे हे तिच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सिद्धनेरली नागरिकांनी केली आहे। येत्या 4 दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास सिद्धनेरली ग्रामस्थांच्या वतीने भुदरगड पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येईल असा इशाराही सिद्धनेरली नागरिकांनी दिला आहे। याबाबत भुदरगड पोलिसांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक रजनीश शिंदे। ग्रामस्थ मुलीचे नातेवाईक शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता मडिलगे बुद्रुकहून गुरुवारी 6 वाजता फोन आला की तुमच्या मुलीनं असं आहे। ज्यावेळी आम्ही तिथं आलो त्यावेळी 15 मिनिटाच्या आतमध्ये ते प्रेत विहिरीतून बाहेर काढलं, परस्पर काढलं। आम्ही न येण्याच्या अगोदरच ते गारगोटला आणलं। या ठिकाणी गारगोटला आम्ही आल्यानंतर मुलीची चौकशी न करता गुन्हा दाखल करायच्या अगोदर तुम्ही हे करता इथं गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली। आम्ही रात्री PM करण्यासाठी कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरमध्ये आम्ही सांगितलं साहेबांना, साहेब गुन्हा दाखल तुम्ही करून घेत नाही। आणि मग पहाटे 5 वाजता लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। लोकप्रतिनिधींचा एवढा दबाव की तिथं प्रेत इथं आणि घराला पोलीस बंदोबस्त होता। त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनानं पाळायला पाहिजे होतं। त्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे। लोकप्रतिनिधीचं काम करत राहतील, पण कायदा आणि सुव्यवस्था पाळायचं काम हे पोलीस स्टेशनचं आहे। अद्याप 3-4 दिवस झालं गुन्हा दाखल होऊन यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे काही शक्ती करतायत आणि हे बरोबर नाही। आणि म्हणून आम्ही मुलगीचे सर्व नातेवाईक आणि सर्व या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत की गुन्हेगारांना कायदेशीर शिक्षा व्हायला पाहिजे, असे प्रकार टाळायला पाहिजेत आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। आणि म्हणूनच आम्ही निवेदन देतोय त्यांना ताबडतोब अटक करावी, त्यांच्यावर कारवाई करावी। अन्यथा सिद्धनेरली ग्रामस्थ आणि सर्व नातेवाईक SP कोल्हापूर पोलीस प्रमुखांच्या दारामध्ये महिलांसह आम्ही आंदोलन करत आहोत।